विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे। आपण आज श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी आहोत। या ठिकाणी खरोखर आपण मलाही उत्सुकता झाली। खरोखर या ठिकाणी दोन महिला आहेत, त्या एक स्वावलंबी आहेत। खरोखर या ठिकाणी जे भाविक भक्त आळंदीमध्ये येतात, या इंद्रायणीच्या काठी येतात, या ठिकाणी ते चहा विकण्याचं काम करतात। त्यांच्याकडे गुळाचा चहा आहे, तुमच्याकडे साखरेचा चहा आहे। एकीकडे गुळाचा चहा आहे आणि एकीकडे साखरेचा चहा आहे। खरोखर एक चांगलं म्हणजे बनवून ते ग्राहकांना देतात। आणि विशेष म्हणजे ह्या जे कप आहे, जे चहा पिलेला जो कप असतो, तो कप स्वतः म्हणजे त्यांच्या कॅरी बॅग ते सोबत ठेवतात। खरोखर म्हणजे त्यांचं अभिनंदन आहे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी एक स्वच्छ भारत मिशन हा एक योजना राबवलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण यांच्याशी मुलाखत घेत आहोत। त्यांची पुढे येतो। काय नाव आहे आपलं? जवळ येतो इकडे। काय नाव आहे? कविता मोरे। आपण किती दिवसापासून तुम्ही या ठिकाणी किती? 4 महिने। बरं आपलं गाव म्हणजे? बरं या ठिकाणी 4 महिन्यापासून तुम्ही हा व्यवसाय करताय। आपले मुलं काय करतात? जवळून घ्या बरं, जवळून घ्या। हां काम करतात। बरं खरोखर त्यांचे मुलंही काम करतात आणि खरोखर त्या स्वतः चहा विकून उपजीविका भागवण्याचं काम करतात। या ठिकाणी दुसऱ्या पण काय नाव आपलं? पूजा अहंकारे। हे पूजा अहंकारे आहेत आणि ह्या पण गुळाचा चहा विकतात। आणि ह्या काय नाव आपलं? कविता मोरे। ह्या साखरेचा चहा विकतात। आपण पाहू शकताय खरोखर। आणि यांचं मी अभिनंदन करतोय की ज्या ठिकाणी हे बाई यांनी जे चहा दिलेला असतो ग्राहकांना आणि त्यांना जी कप आहेत, हे कप विशेष म्हणजे ते स्वतः डस्टबिनमध्ये टाकून येतात। या ठिकाणी कुठेही कप पडलेले दिसत नाहीत। आणि खरोखर या नगर परिषदचा म्हणजे जे स्वच्छ भारत मिशन आहे, त्या स्वच्छ मिशन भारतचं खरोखर अनुकरण ह्या दोघीही करतात। ह्या दोघीचंही आपल्या विकासनामा परिवाराच्या वतीनं त्यांचं अभिनंदन। विकासनामा लाईव्ह, बालासाहेब फपाळ, श्री क्षेत्र आळंदी।